नमस्कार मित्रांनो. तर सर्वांना शुभ सकाळ. पहिल्यांदा तर आज आपल्या जितूची आहे चहा पाणी. तर आज आम्ही चाललोय जितूसाठी संगमेश्वरला चाललोय. पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय जितूचा होय. तर बघूया, आपण पहिल्यांदा जायचं आपल्या संगमेश्वरला जायचं आहे, कारण जितूची चहा पाणीसाठी थोडीशी मिठाई वगैरे घेऊन यायचं आहे. तर ते आपण घेऊन येऊया. आणि आपल्यासोबत संगमेश्वरला येतो सचिन दादा. बघूया, तो अजून उठलाय नाही. उठला की तर सांगतो. चला भेटू थोड्या वेळात परत. चला मित्रांनो, तर आपण आता चाललोय. आपण गाडी घेऊन. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. इथं नवरदेव पण आहे तिथे, तुम्हाला दाखवतो. ज्याची चाय पाणी येते मग दाखवतो. इथं सचिन दादा, हा जितू आहे, ह्याची चहा पाणी आहे आज. तर तो आता चाललाय. हा बघ सचिन दादा पण तयार झालाय. चला मित्रांनो, थांबा एक मिनिट. मित्रांनो भरपूर पाऊस आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला भेटत नाही रस्ता कसा जाईल, कारण पावसामुळे मोबाईल बाहेर काढता येत नाही, कारण भरपूर पाऊस आहे. बघ आपण गाडी तिथं लावले, पार्क केले. मोतीचूरच्या लाडूसाठी संगमेश्वरला गेलो तर संगमेश्वरला मोतीचूरचं लाडूच नाही भावा, कडवायला पण भेटत नाहीत. हा बघा आपण परेशान झालाय. काय वाटतंय तुला? नाही परेशान आहे. पाऊस काय सकाळ पाऊस लय पाऊस आहे. आम्हाला लाडू भेटत नाही. लाडू मोतीचूरचे लाडू भेटत नाहीत. आता काय नवरी काय बोलते देव जाणो. बुंदीच लाडू भेटले, ते पण खाणार. बघू मित्रांनो, तरी पण पुढे जर का भेटलं तर आपण कळू. आपल्याला आता जायचं शेनवड्यामध्ये. शेनवड्यात ना रे? शेनवड्यामध्ये जायचं आहे आपल्याला. बघूया, बाकीच्या येतात गाडीमधून, त्यांना दाखवायला भेटलं नाही, कारण पाऊस होता त्यामुळे मोबाईल बाहेर काढायला जमला नाही. नंतर त्यांना पण आपण कॅप्चर करू नंतर गाडीतून उतरताना. पाऊस नसेल तर, नाही तर मोबाईल खराब होईल. चला, काही नवरदेवांचे भाऊ आले, तयार होऊन आलाय आपण. आणि नवरदेव पण आपले आलेत. त्याची चाय पण आहे, त्याला भेटूया आपण. बघा याची चहा पाणी आहे, बोलतो मगाशी. भाऊ एकदम फुल पॉश मध्ये आलाय. भेटू आपण पुढच्या रस्त्यामध्ये. जर पाऊस नसेल तर पुढे दाखवतो मला रस्ता कसा आहे, काय आहे, मला कसं जायचं, काय आहे ते. आणि आपली सर्व मंडळी इकडे तयार झाले. इकडे गुड्डी आहे, इकडे पिंका आहे. दिसलास तू व्हिडिओ मध्ये? आलाय आलाय. मला माहिती. मी गेलो आता. काय मग आलायस? कुठं पाकडी अजून काय माहिती. काम नाही. अरे आमचा आला का नाही? बोल तरी सांग ना. काढतो समज काय. हा बघ हा मधीच येतोय आदरण नव्या. आज संतोष सकाराम बोबले यांच्या मुलीची चहा पाणी आहे. तर आज कडवई धामणाकडीतून पाहुणे आलेले आहेत, इतर पाहुणे आहेत. तरी त्या सर्व पाहुण्यांचे आमच्या
शेनवडे गावाच्या व खालचेवाडीच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि आता थोड्याच वेळात चहा पाण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळी गावातील वाडीतील ग्रामस्थ मंडळींनी त्याचा लाभकार घ्यावा. आणि दोन्ही गावचे यजमानी इथे उपस्थित आहेत का? तुमचे तिकडचे यजमानी आले? हे बाबासाहेब बोलू. तुम्ही तुमच्या काकांकडची नावाची चिठ्ठी दाखवा लोकांना. नाव जमले नाही जमले ती चिठ्ठी दाखवा. किती आणले? नावाची चिठ्ठी आहे तुमच्याकडे आहे ना? नक्की आहे ना? चिठ्ठी पाहिजे हो. चिठ्ठी शिवाय का? आज या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख शेतकर साहेब हेही उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या आमच्या या खालच्यावडीच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. तुमच्या यजमान कुठे आहेत? तुमच्या गावातील जो वाडी प्रमुख असते त्यांनी नवरा मुलगा आहे त्यांच्यासोबत या खुर्चीवर एका खुर्चीवर त्यांनी बसावं, एका खुर्चीवर नवरा मुलगा बसतो. तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव जितेंद्र प्रकाश मुलगावकर. गाव कडवई धामनाकवाडी. कडवई धामनाकवाडी. काय शिक्षण किती आहे? ग्रॅज्युएशन आहे. नोकरीला सर्विस नव्हतं. पुण्याला एचडीएफसी बँकेत. मग आता हल्लीच्या परिस्थितीत रूम वगैरे आहे स्वतः भाड्याने? नाही स्वतःच आहे. मालकरी विचारा तुमच्या मुलीला. नोकरीबद्दल आणि जर तुझा मुलगा पसंत आहे ना मोठ्याने बोल. हा तुमचं काय तुमचं मध्ये लव्ह मॅरेज काय अरेंज मध्ये झालं आपण विचारतो तुम्हाला. हा ठीक आहे. काय ऐकलं? जाती समाजात आहे. जाती समाजात आहे ना. मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांनी एकत्र आपल्याला जात पत्राला बसवले दोन्ही गावात. आता त्यांनी दोघांनी ठरवलेलं आहे. आता आपल्या समोर आले आपलं आपलं कर्तव्य विचारलं. पुढचा कार्यक्रम चालू करा. आता हलवू नको. व्हिडिओ
सांग आता काय सांग मोठं दिसतं त्याच्या वाटायला होता त्याच्या फारसं वेळ वाटायला झाला
याला कोण विचारणार नाही. पाचपर्यंत जिंकलं पाचपर्यंत जिंकलं कुठं. अरे माझा म्हणजे मला लय भीती वाटत होते पहिली रोजचं भेट ना काय विचारलं. किती सुंदर होतं ते भेट आता नाही आलं आता जावं झालं आता. पाचपुणे जवळ तरी सांगायचं काय माहिती.